वापरत आहेस की मंडळी तू आशीर्वादित करत आहेस या मला तू जे काही दिलेस ते तू दिलेस म्हणून आम्ही हात उंचावून आमच्या देवाला धन्यवादाचा प्याला आम्ही तुझ्या आभार आणि उपकार आम्ही तुझं गौरव तुझी महिमा तुझ्या आशीर्वादाबद्दल तुझ्या सहाय्याबद्दल तुझ्या दयेबद्दल तुझ्या कृपेबद्दल तुझ्या सामर्थ्याबद्दल तुझ्या ज्ञानाबद्दल तुझ्या साथीबद्दल मी तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुझं गौरव तुझी महिमा सुंदर वेळ हा क्षण तू आम्हाला दिलास आम्ही धन्यवाद देतो अनेकांना आजचा दिवस बघायला मिळाला पण तुझी कृपेने आज हा दिवस आम्ही पाहतो हा पवित्र केलेला देवाचा शब्दात आम्ही पाहतो आम्ही याचा अनुभव घेतो आणि खरंच तुझी दया आहे तुझ्या इस्रायला आणि म्हणून तू आम्हाला आशीर्वाद केलंय आम्हाला तू वेगळं केलंय आम्हाला तू जगापासून निवडून घेतलंय आणि तू आम्हाला हा पवित्र दिवस दिलायस म्हणून आम्ही धन्यवाद देतो आम्ही धन्यवाद देतो खरंच आम्ही धन्यवाद आम्ही तुझी लेकरं आहोत हे तू सिद्ध करत आहेस हे तू सिद्ध करत आहेस मी आभार मानते हे तू पुढच्या वेळी तुझ्या हातामध्ये घे आपल्याला आराधना करण्यासाठी आम्हाला मदत कर तुझी स्तुती तुझं गौरव येशूच्याच नावात मागते म्हणून आमेन
परमेश्वर काय म्हणतो माहिती आहे? आप सबको प्रभु क्या कहते हैं आपको मालूम है? डोंगरावर बसलेलं नगर. आमेन. हालेलुया. नगर के समान. डोंगरावर बसलेलं नगर सर्वांना दिसतं. वो पहाड़ पर जो नगर बसा है वो सबको दिखाई देता है. साताराच्या चारी बाजूला तुम्ही जर पाहिलं चारी बाजूने अजिंक्यतारा दिसतो. सातारा के चारों तरफ से आप देखेंगे अजिंक्यतारा वो दिखता है. कारण ते डोंगरावरती क्योंकि वो पर्वत के ऊपर है, उंचावर आहे. ऊंचाई पर है. तुम्हाला सुद्धा लोक आशेने पाहतात. लोग भी आपकी तरफ बहुत आशा की से तुम्ही प्रार्थना करणारे असाल, अगर आप दुआ करने वाले हैं तर तुमचं पाहून लोक प्रार्थना करतात. आपको देखकर लोग दुआ करेंगे. तुम्ही आज्ञा पाळणारे अगर असाल, आप आज्ञा पालन करने वाले तर हैं तुमचं पाहून लोक आज्ञा तो पाळतात. आपको देखकर लोग आज्ञा का पालन करेंगे. तुम्ही पवित्र जीवन जगणारे असाल, अगर आप अपना जीवन पवित्र तरह से जी रहे हैं तर तुमचं पाहून लोक पवित्र जीवन जगतात. आमेन. आपका देखकर लोग उस पवित्रता का जीवन जिएंगे. तुम्ही शांततेत कुटुंब, शांत तुमचं एक शांतीने भरलेलं कुटुंब असेल, अगर आपका परिवार शांति से भरा हुआ है तर लोक तुमचं पाहून त्यांच्याही कुटुंबामध्ये शांती आहे. लोगों को आपको देखकर उनके परिवार में वो शांति आए. म्हणजे तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला माहित नाहीये बरं. आप क्या कर सकते हैं आपको ही मालूम नहीं है. कारण देव तुमचा कुठं ना कुठं तरी तुमच्या धार्मिकतेचा उपयोग करून क्योंकि घ्या. परमेश्वर आपकी धार्मिकता का कहीं ना कहीं इस्तेमाल कर रहे हैं. कोणतेही धार्मिक कार्य तुम्ही करा. कोई भी अगर आप धार्मिक कार्य कर रहे हैं, आणि खरोखर प्रभू धन्यवाद. प्रभु सच में धन्यवाद आप सबके लिए. बाजूवाल्याला सांगा आज तू आशीर्वादित होऊन जाणार आहेस. बड़ी आशीषित होकर त्याच्या हातात हात देऊन सांगा. इकडे दोन्ही बाजूला दोनों तरफ आज तुझी प्रार्थना परमेश्वर ऐकणार. आज आपके लोग प्रभु सुनेंगे. तुमची भविष्यवाणी खोटी ठरणार नाही, आपकी भविष्यवाणी झूठी नहीं होगी, कारण तुम्ही त्यासाठी भविष्यवाणी केली. क्योंकि उसके लिए आपने वो भविष्यवाणी की. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभू तुम्हाला आशीर्वादित करा. प्रभु आपका आशीर्वाद करे. आमेन. आमेन. हालेलुया. या आपण शेजारच्या हातामध्ये पकडूया. माझ्यासोबत एक आत्म्याने आपण सगळेजण एक होऊया. हालेलुया. प्रेज गॉड. प्रभू धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा आभार मानतो तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं आप हमारे बीच में उपस्थित आणि हैं. आम्हाला प्रभू देवा तू या ठिकाणी पाहत आहेस प्रभू. और आप यहाँ पर आप हमें देख रहे हैं प्रभु. माझ्यासोबत म्हणा, हे यहोवा हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है. यहोवा राज्य तेरा है और सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा. धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और तू सब लोगों को बढ़ाना और बल देना तेरे हाथ में. इसलिए अब हे हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं. तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. वो तेरे वचन से आज हमसे बात कर. तेरे वचन को और आमीन में स्वीकारना. आमीन. परमेश्वर पिता हम तेरा धन्यवाद करते हुए प्रभु जी इस वक्त पिता हम तेरे चरणों में आते हैं प्रभु जी. और जैसा कि प्रभु जी हमने बोला है, जैसे कि प्रभु जी हमने भविष्यवाणी की है पिता, उस भविष्यवाणी को तो पूरा करने जा रहा है प्रभु जी. हम विश्वास करते हैं कि पिता हर एक आत्मा प्रभु जी, हर एक व्यक्ति यहाँ से प्रभु जी खाली हाथ नहीं जाएगा. क्योंकि प्रभु जी जो प्रार्थना प्रभु जी घर से निकलते वक्त प्रभु जी उन्होंने की है पिता, उस प्रार्थना को तू प्रभु जी सुनने जा रहा है. उस प्रार्थना का जवाब प्रभु जी हाँ और आमीन में देने जा रहा है प्रभु जी. हम धन्यवाद देते हैं पिता. और तेरी सामर्थ को प्रभु जी हर एक के जीवन में हम उंडेलते हैं प्रभु जी. हर एक का जीवन तेरी महिमा से भरने पाए सहोदर. हर एक का जीवन प्रभु जी तेरी आत्मा से भरने पाए प्रभु जी. हर एक को प्रभु तेरी पवित्र आत्मा से प्रभु जी भरने पाए. हमारी प्रार्थनाओं को सुना हम धन्यवाद देते हैं. आज प्रभु जी जिस प्रभु जी काम के लिए और जिस प्रभु जी प्रार्थना से हम इकट्ठे हुए प्रभु जी, उस प्रार्थना को तू सुनेगा प्रभु. हम विश्वास करते हैं. धन्यवाद देते हुए इस सारी प्रार्थनाओं को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंपते हैं. यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभु मी धन्यवाद देतो की तुमच्यामध्ये देवाने मला उभं केलं. प्रभु मैं धन्यवाद देता हूँ कि आपके बीच में प्रभु ने देवाच्या सांगण्यासाठी प्रभु के वचन मेरे दिए. आणि खरोखर प्रभू खूप चांगला आहे. और प्रभु सच में भले हैं. आणि प्रभू आपल्या सर्वांच्यासाठी खूप चांगला आहे. प्रभु आप सबके लिए भले हैं. आणि माझ्यासोबत उघडा यिर्मयाचं पुस्तक, यिर्मया नबी की किताब असं 23वा अध्याय.
5व्या वचनापासून आपण वाचणार आहोत 6 पर्यंत, 5 आणि 6. यिर्मयाह नबी की किताब 23 अध्याय उसका 5 और 6 पढ़ेंगे हम लोग. परमेश्वर म्हणतो, पहा मी दाविदा करता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करेल, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करेल. असे दिवस येत आहेत, त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय बसेल व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची धार्मिकता. परमेश्वर म्हणतो, यास्तव असे दिवस येत आहेत की ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास मिस्र देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ असे म्हणणार नाही. यिर्मयाह नबी की किताब 23 अध्याय 5, 6 और 7 पढ़ेंगे. यहोवा की ये वाणी है, देख ऐसे दिन आते हैं जब मैं दाऊद के कुल में से एक धर्मी अंकुर उगाऊंगा और वे राजा बनकर बुद्धि से राज्य करेगा और अपने देश में न्याय और धर्म से प्रभुता करेगा. उसके दिनों में यहूदी लोग बचे रहेंगे और इस्राएली लोग निडर बसे रहेंगे और यहोवा उसका नाम यहोवा हमारी धार्मिकता रखेगा. 7वां वचन, इसलिए देख यहोवा की ये वाणी है कि ऐसे दिन आएंगे जिनमें लोग फिर न कहेंगे, यहोवा जो हम इस्राएलियों को मिस्र देश से छुड़ा ले आया उसके जीवन को सौगंध. प्रेज द लॉर्ड. नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला देवाच्या राज्याविषयी वाचायला मिळतं. यहाँ पर हम परमेश्वर के राज्य के बारे में देखते हैं. मोठ्याने म्हणा, देवाचं राज्य. जोर से कहिए, परमेश्वर का राज्य. देवाचं राज्य. परमेश्वर का राज्य. देवाचं राज्य हे तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वर का राज्य आप और मेरे लिए बहुत महत्वपूर्ण है. लक्षात घ्या, देवाचं राज्याशी आपण सगळेजण निगडीत आहोत. परमेश्वर के राज्य से हम कहीं ना कहीं से हम सब जुड़े हुए हैं. प्रत्येक जण आपण देवाच्या राज्याशी जोडलेले आहोत. हमें से हर एक परमेश्वर के राज्य से जुड़ा हुआ है. जो कोणी त्याच्यापासून वेगळा होतो, जो भी उससे अलग हो जाता है, तो आपल्या स्वतःच्या जीवनापासून वेगळा वो होतो. अपने खुद के जीवन से अलग हो जाता है. कारण आपलं जीवनच देवाच्या राज्याशी जोडलेलं आहे. हमारा खुद का जीवन परमेश्वर के राज्य से जुड़ा आपण हुआ है. तिथून देवाच्या राज्यातून खाली आलोय हम परमेश्वर के राज्य से यहाँ पर आए हैं आणि परत एकदा देवाच्या राज्यात जाणार और फिर से एक बार परमेश्वर के राज्य में ही जाएंगे. आपण पृथ्वीवर राहतो यासाठी की देवाचं राज्य स्थापन हम व्हावं. पृथ्वी पर इसलिए कि परमेश्वर का राज्य यहाँ पर हम प्रस्तापित करें. आपण इथून जाणार आहोत यासाठी की देवाच्या राज्यात जाण्यासाठी. यहाँ से इसलिए जाएंगे कि हम परमेश्वर के राज्य में जाएंगे. आपण जीवन जगतो यासाठी की देवाचं राज्य यावं. हम जीते इसलिए कि परमेश्वर का राज्य आए. जर देवाचं राज्य आपल्या द्वारे स्थापन होणार नसेल, अगर परमेश्वर का राज्य हमारे द्वारा प्रस्तापित नहीं होने वाला है, निश्चित आपलं संपूर्ण जीवन व्यर्थ असणार तो आहे. हमारी दुआ हमारा पूरा जीवन व्यर्थ हो जाएगा. आणि म्हणून देवाचं राज्य तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वर का राज्य आपको मेरे लिए बहुत महत्वपूर्ण जर है. देवाचं राज्य आपण आपल्या स्वतःपासून वेगळं करायचा प्रयत्न केला, अगर परमेश्वर का राज्य हमने अपने आप से अलग करने का अगर हमने प्रयत्न तर किया, आपल्या जीवनापासून आपण वेगळे होऊ. तुम अपने खुद के जीवन से अलग हो आणि जाएंगे. म्हणून देवाचं राज्य तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. इसलिए परमेश्वर का राज्य आपको बाजूला सांगा, देवाच्या राज्याशी तू निगडीत आहेस. अपने परमेश्वर के राज्य से आप जुड़े हुए हैं. देवाच्या राज्याशी तू जोडलेला आहे. परमेश्वर के राज्य से आप जुड़े हुए हैं. कारण देवाचं राज्य तुमच्यामधून जर वेगळं तुम्ही काढायचा प्रयत्न करत असाल, अगर परमेश्वर का राज्य अपने आप से अलग करने की कोशिश कर रहे हैं, तर तुम्ही तुमच्या स्वतःतून जीवन काढताय. हम अपने अंदर से जीवन को निकाल रहे हैं. कारण का माहितीये? क्यों मालूम है? कारण आपण देवापासून त्या राज्यातून खाली पृथ्वीवरती आले. क्योंकि परमेश्वर से उस राज्य से इस पृथ्वी पर आए हैं. कारण येशू ख्रिस्त सुद्धा या जगामध्ये क्योंकि यीशु मसीह भी इस जगत में देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी आले. परमेश्वर के राज्य की स्थापना करने के लिए आए. तुम्हाला माहित आहे, येशू ख्रिस्ताला राजा म्हटलेला आहे. आपको मालूम है यीशु मसीह को राजा कहा गया है. आपण सगळेजण त्याला मनुष्याचा पुत्र म्हणून ओळखतो, हम सबको उस मनुष्य का पुत्र कहकर तारणारा म्हणून ओळखतो, हमारे उद्धारकर्ता के रूप में वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने आपण त्याला ओळखतो. अलग अलग तरह के नामों से उन्हें जानते हैं. पण त्याचं हे एक सुद्धा हे एक अजून एक नाव आहे उनका और एक ये भी नाम है, की त्याला राजा म्हटलेलं आहे. उन्हें अपना राजा कहा गया है. त्याला यहुदाचा राजा म्हटलेलं आहे. यहूदियों का राजा कहा गया है. हालेलुया. हालेलुया. तो तुमचा आणि माझा राजा आहे. आप पर मेरे राजा है. तुमचा आणि माझा को काय आहे? तो आपके मेरे को क्या है? राजा आहे. राजा है वो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही त्याला राजा म्हणता की नाही म्हणता मला माहित नाही. मुझे ये नहीं मालूम कि आप उन्हें राजा कह रहे हैं या नहीं. माझ्या बरोबर काढा मत्तेय सुवर्तमानाचा 2 अध्याय 2 वचन. मत्तेय त्याचा आवाज थोडंसं कमी करा. थोडंसं माझ्या माईकचा नाही, म्युझिकचा आवाज. मत्तेय रचित सुसमाचार 2 अध्याय उसकी 2 आयत. असा इको हवा थोडासा. याचा प्रेज द लॉर्ड. मत्तेय सुवर्तमान 2 अध्याय 2 वचन. हिंदी में पढ़ो. मत्तेय रचित सुसमाचार 2 अध्याय 2 वचन. यहूदियों का राजा जिसका जन्म हुआ है कहाँ है?
क्योंकि हमारे पूर्व में उसका तारा देखा है और उसको प्रणाम करने आए हैं। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम में या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की यहुद्यांच्या राजाला नमन करण्यासाठी मागी लोक आले होते। यहाँ पर हम देखेंगे जो मागी लोग थे वो यहूदियों के राजा को नमन करने आए थे। कारण त्या ठिकाणी यरूशलेममध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना, क्योंकि जो यरूशलेम में लोग थे त्या कुणालाच समजलं नाही की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे। किसी को मालूम नहीं था कि यहूदियों का राजा का जन्म हुआ है। पण कितीतरी हजारो किलोमीटर लांब, लेकिन हजारों किलोमीटर दूर से त्या ठिकाणी मागी लोकांना समजतं की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे। वहाँ के जो मागी लोग थे उन्हें पता चला था कि यहूदियों के राजा का जन्म हुआ आणि है। यरूशलेममध्ये येऊन ते चौकशी करतायत, यरूशलेम में आके वो पूछताछ कर रहे की हैं यहुद्यांचा राजा जन्माला आलेला तो कुठे आहे, यहूदियों का राजा का जिसका जन्म होने वाला था वो कहाँ आणि तो है, कुठे जन्माला आलेला आहे। उसका जन्म कहाँ पर हुआ है। हालेलुया। हालेलुया। त्या ठिकाणी शेजारी राहून त्यांना माहिती नव्हतं वहाँ पर पड़ोस में रहने के बावजूद उन्हें इस की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे। यहूदियों का राजा जन्म पाया है। पण हजारो किलोमीटर लांब येऊन लोक चौकशी करतायत। हजारों मील दूर से आकर लोग पूछताछ कर रहे हैं। आपण सगळेजण त्या यहुद्यांच्या राजाशी जोडले गेलेले लोक आहोत। हम सब उन यहूदियों के राजा के साथ जुड़े हुए लोग आपण शोधत आलो की यहुद्यांचा राजा हम कुठे आहे ढूंढ रहे हैं कि वो यहूदियों के राजा कहाँ पर है आणि त्याला आपल्याला पाहायचं आहे और उन्हें देखना है। आणि त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचं उसका आहे, दर्शन हमें लेना त्याला है, अर्पण आणायचं आहे, उन्हें अपने समर्पण करना कारण है। तो खरोखर यहुद्यांचा राजा आहे। सही में वो यहूदियों का कारण राजा है। नंतर त्याला जी अर्पण केली गेली त्याच्याविषयी आपण वाचतो 11व्या वचनामध्ये। बाद में 11वें आयत में देखेंगे कि आणि त्या किसने अर्पण ठिकाणी किया था। त्यांनी आपल्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पण केली। उन्होंने अपने थैले खोलकर उसको सोना और लोबान और गंधरस की भेंट चढ़ाई। आणि त्या ठिकाणी जे अर्पण लिहिलेले आहे ती अर्पण केवळ आणि केवळ राजाला अर्पण केली वहाँ जातात। पर जो भेंटों के बारे में बताया वो सिर्फ और सिर्फ राजा को ही भेंट दी जाती है। सामान्य माणसाला ते अर्पण दिलं जात सामान्य नाही। इंसान को इस तरह की भेंटें नहीं दे लक्षात घ्या, सामान्य माणूस त्यासाठी पात्र नसतो। जो हमारा इंसान जो है नॉर्मली वो उसके लायक है ही नहीं। येशू ख्रिस्त केवळ त्यासाठी पात्र यीशु होता। मसीह उसके लिए सिर्फ लायक आणि है। म्हणून येशू ख्रिस्ताला ते अर्पण केले इसमें गेले। यीशु मसीह को वो भेंट दी गई थी। आणि म्हणून येशू ख्रिस्त राजा आहे। इसलिए यीशु मसीह राजा है। तो देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी या पृथ्वीवर परमेश्वर का राज्य स्थापित करने के लिए इस धरती पर आया। त्यानं ज्यावेळेस ती प्रार्थना केली त्यावेळेस त्या प्रार्थनेमध्ये तो असं म्हणतो, उन्होंने जिस समय ये दुआ की थी उन्होंने ऐसे कहा था, तुझं राज्य ह्या पृथ्वीवरती येऊ। आपका राज्य इस धरती पर आए। तुम्ही ती रोज प्रार्थना करता की नाही मला माहित नाही, आप हर दिन उस प्रार्थना करते रहे। पण तुम्हाला आणि मला रोज ती प्रार्थना करायला येशू ख्रिस्ताने लेकिन सांगितलं। आपको मुझे यीशु मसीह ने हर दिन ये दुआ बोलने के लिए कहा है। यासारखी तुम्ही प्रार्थना करा, इसलिए आप दुआ करो, यासारखी प्रार्थना करा इस तरह की आप दुआ करो की देवाचं राज्य या पृथ्वीवरती यावं। परमेश्वर का राज्य इस धरती पर आणि आए। म्हणून तुम्ही आणि मी रोज असं म्हणायला हवं की देवा तुझं राज्य पृथ्वीवरती इसलिए यावं। आपको मुझे हर दिन कहने की परमेश्वर आपका राज्य आणि म्हणून येशू ख्रिस्त राजा आहे। बाजूला सांगा येशू ख्रिस्त राजा आहे। पड़ोसी से कि यीशु मसीह राजा है। आणि येशू ख्रिस्त राजा असल्यामुळं त्याला अर्पण करण्यात आली, यीशु मसीह राजा थी इसलिए उन्हें भेंट चढ़ाई गई। कारण तो राजा होता आणि राजवंशातून तो होता। वो राज थे और उस वंश से वो आए थे। कारण येशू ख्रिस्त यहुदा वंशातून होता क्योंकि यीशु मसीह थे वो यहूदियों के उस कुल से थे आणि यहुदा वंशातूनच दावीद राजा आलेला होता। और यहूदियों के कुल से ही दावीद राजा आणि थे। दावीद एक राजा होता और दावीद भी एक राजा था। आणि राजाचा पुत्र असल्यामुळे तो एक राजा होता। वो राजा का पुत्र था इसलिए वो राजा थे। यहुदाकडे बायबल सांगतं की यहुदाकडे राजवेत्र राहील। पवित्र शास्त्र कहते हैं कि यहूदा की तरफ वो राजा उनका राजवेत्र राहील म्हणजे राज्य त्याच्याकडे राहील। मतलब उनका हमेशा राज उस घराने पर रहेगा। आणि म्हणून तो राजा असल्यामुळे त्याच्याशी आपण निगडीत आहोत। वो राजा होने की वजह से उनके साथ जुड़े हुए हैं। आणि त्या ठिकाणी पुन्हा एक वचन आपण वाचतो, मत्ती सुवर्तमान 4 अध्याय 17वें वचन। मत्ती 4:4 में ऐसे लिखा है, यीशु ने उत्तर दिया, लिखा है मनुष्य केवल रोटी से ही नहीं परंतु हर एक वचन से जो परमेश्वर के मुख से निकलता है जीवित रहेगा। 17वें वचन, 17वें वचन। 17वां वचन कहता है, उस समय से यीशु ने प्रचार करना यह कहना आरंभ किया, मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आया आता है। आपण मूळ मुद्द्यावर आलेलो आहोत। अभी हमारा जो सही मूल है वहां पर आए हैं। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। देवाचं राज्य माझ्यासाठी काय काम करणार आहे? परमेश्वर का राज्य मेरे लिए किस तरह से कार्य करेगा? आपल्या स्वतःला प्रश्न असेल हा। हमें खुद को कई बार ये सवाल होता है, येशू ख्रिस्त राजा आहे तो माझ्यासाठी काय आहे? यीशु मसीह राजा वो मेरे लिए क्या है? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, यहाँ पर यीशु मसीह ऐसे कहते हैं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य काय आलेलं आहे? मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य हालेलुया। निकट है। पश्चाताप करा, मध्ये म्हणा माझ्या बरोबर, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे। हिंदीमध्ये मेरे साथ दोहरा है, मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आया है। आमेन। हालेलुया। 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 येशू ख्रिस्ताचा संदेश हा
देवाच्या राज्याशी निगडीत होता. यीशु मसीह का जो संदेश था वो परमेश्वर के राज्य से जुड़ा हुआ है. प्रथम मी तुम्हाला सांगितलं येशू राजा आहे. पहले मैंने आपसे कहा कि यीशु मसीह राजा है. येशूचा संदेश देवाच्या राज्याशी निगडीत आहे. यीशु मसीह का संदेश भी परमेश्वर के राज्य से जुड़ा हुआ है. कारण त्याचा प्रत्येक शब्दामध्ये वारंवार त्यांनी त्याच्या शिक्षणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असं सांगितलं की देवाचं राज्य जवळ आले. उन्होंने अपने शब्दों में कहीं पर जब उन्होंने सिखाया तो उन्होंने बार-बार परमेश्वर के राज्य के बारे में बताया है. वारंवार तो ह्या गोष्टी रिपीट करत आहे. बार-बार इन चीजों को उन्होंने दोहराया है. वारंवार तो सांगत आलेला आहे. बार-बार वो कहते आए की थे देवाचं राज्य जवळ आले. परमेश्वर का राज्य निकट है. देवाचं राज्य जवळ आले. परमेश्वर का राज्य निकट पुन्हा है. बाजूवाल्याला सांगा देवाचं राज्य जवळ आले. परमेश्वर का राज्य निकट है. ज्याला पण सुवार्ता सांगतात त्याला हे सांगायला चालू करा की देवाचं राज्य जवळ आले. के साथ भी आप वचन बांटते हुए कहिए कि परमेश्वर का राज्य निकट कारण है. तुमच्याद्वारे त्याला देवाचं राज्य स्थापन करायचं आहे. कि आपके द्वारा उन्हें परमेश्वर का आपण राज्य कुठे राहतो, काय करतो, काय काम करतो ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. लक्षात घ्या. में क्या करे करने की बातों से कोई मतलब नहीं है. तुम्ही आणि मी आपण सगळेजण देवाच्या राज्याशी जोडलेले आहोत. आप और मैं हम सब परमेश्वर के राज्य आणि त्या देवाची स्तुती करत आहोत जो येशू ख्रिस्त राजा आहे. उस परमेश्वर की स्तुति करते हैं यीशु मसीह खुद राजा है. आणि म्हणून त्या येशू ख्रिस्ताच्या त्या देवाच्या राज्याच्या संदेशाविषयी आपल्याला सांगायला हवं. इसलिए हमें यीशु मसीह के उस परमेश्वर के राज्य के संदेश के बारे में हमें बपतिस्मा करणारा योहान जब संदेश सांगायचा, जब यूहन्ना बपतिस्मा देता जब संदेश सुनाते त्यावेळेस वारंवार त्यानं सांगितलं की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. बार-बार ये बात बताते थे कि परमेश्वर का राज्य निकट है. तुम्हाला मला चिंता असते आपका मुझे कई बार चिंता होती की माझा आजार कधी बरा होईल, मेरी बीमारी कब ठीक होगी आणि माझ्या जीवनातली समस्या कधी दूर होईल, जिनकी समस्या कब, माझ्या अडचणी कधी संपतील, मेरी जो माझं पैशाचं काम कधी होईल, मेरे जो धन के कार्य वो कब, माझं बँकेचं बॅलन्स कधी वाढेल, बैंक का बैलेंस कब, मला नोकरी कधी मिळेल, नौकरी कब मिलेगी, आणि माझ्या जीवनामध्ये कधी शांती येईल, मेरे जीवन में कब शांति माझा आएगी, आजार बरा कधी होईल, मेरी बीमारी कब ठीक माझ्या होगी, मुलांना नोकरी कधी लागेल, बच्चों को नौकरी मिलेगी, आणि माझ्या मुलांचे लग्न कधी होतील, बच्चों की शादियां कब, माझा व्यवसाय कधी वृद्धी पावेल, मेरा जो व्यवसाय कब अच्छे से चलेगा, आणि माझ्या नोकरीमध्ये कधी माझा बॉस खुश होईल माझ्यावरती, मुझे नौकरी में जो मेरे माझा बॉस कधी माझ्यावरती खुश होईल. मेरे ऊपर वो खुश हो जाएंगे. अशा बऱ्याच गोष्टीची चिंता आपल्याला आहे. बहुत सारी चीजों की चिंता है हमें. पण देवाला माहिती आहे कशाची चिंता आहे? लेकिन परमेश्वर को आप जानते हैं परमेश्वर को किस बात की चिंता है? त्याचं राज्य स्थापन होण्याची चिंता उनका आहे. राज्य स्थापन होने की चिंता. हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये देवाचं राज्य यावं यासाठी तो जास्त चिंतित आहे. आपके अंदर परमेश्वर का राज्य है, इससे परमेश्वर तुमच्यामध्ये देवाचं राज्याची स्थापना व्हावी यासाठी तो जास्त चिंतित आहे. आपके अंदर परमेश्वर के राज्य की स्थापना इसलिए परमेश्वर चिंतित है. तो यासाठी चिंतित आहे की तुम्हाला देवाच्या राज्याची ओळख व्हावी. इसलिए वो चिंतित है कि आपको परमेश्वर के राज्य की पहचान तो हो. यासाठी चिंतित आहे की तुम्हाला याची जाणीव व्हावी की तुम्ही इथं परमनंट नाही. वो इसलिए चिंतित है कि आप इस बात का एहसास हो कि यहाँ पर आप परमानेंट नहीं है. तुम्ही इथं कायमचे राहण्यासाठी आले नाही. आप हमेशा के लिए यहाँ रहने के लिए नहीं आए हैं. तुम्हाला या गोष्टीची जाणीव व्हावी की जास्तीत जास्त तुम्हाला हे ओळख व्हावी की मी कायमचा राहण्यासाठी परमेश्वराने मला इथं पाठवलं नाही. आपको इस बात का एहसास हो कि हमेशा रहने के लिए परमेश्वर ने आपको यहाँ पर नहीं भेजा है. पण बरेच लोक या पृथ्वीवरती अशा प्रकारे जीवन जगत आहेत की माझं राज्य या पृथ्वीवरती अगदी मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन झालं पाहिजे आणि मी एस्टॅब्लिश म्हणजे ज्याला आपण प्रस्थापित म्हणतो तसं प्रस्थापित झालं पाहिजे. कई सारे लोग इस बात से ज्यादा चिंता और अपना ज्यादा महत्व देते कि मेरा जो यहाँ पर धरती पर ही मैं राजा बन जाऊं, मेरा राज्य हमेशा हमेशा के लिए, इस बात के लिए वो ज्यादा प्रयत्न करते. मी यासाठी घर बांधावं की मी हे घर कमीत कमी 200 वर्ष टिकलं पाहिजे. इसलिए मैं घर निर्माण करूंगा कि 200 साल वो टिका रहे. आणि कुठलीही गोष्ट बायबल सांगतं कुठलीही गोष्ट या पृथ्वीवरती परमनंट नाही. पवित्र शास्त्र कहते हैं कोई भी चीज इस धरती पर वो हमेशा के लिए नहीं है. कारण एक गोष्ट जाते दुसरी येत राहते. एक जाती है दूसरी आती रहती. एक माणूस येणार तो जाणार परत दुसरा येणार. एक आएगा इंसान हो जाएगा फिर दूसरा आएगा. एक घर बांधलं जाणार आहे त्याला व्हॅलिडिटी असणार आहे. एक घर जब हम बांधते कुछ उसकी सीमित आयु रहती है आणि तो काही काळासाठीच ते टिकणार आहे. कुछ समय के लिए वो टिकेगा. एक राज्य स्थापन होईल ते राज्य जाईल दुसरं राज्य त्या जागेवर एक राज्य प्रस्तावित होगा वो जाएगा कोई दूसरा राज्य वहां पर. देवाचंच असं राज्य आहे की ते कायमच स्थापन झालं. परमेश्वर का ही राज्य ऐसा है जो हमेशा के लिए टिका रहेगा. आज तागायत बरीच राज्य येऊन गेले या पृथ्वीवरती. बहुत सारे ऐसे राज्य आए और गए. बरेच राज्य येऊन गेले. बहुत सारे राजा बरेच लोक राजकीय लोक येऊन गेले. बहुत सारे जो लोग थे वो आके गए. बरेच असे माणसं येऊन गेले की ज्यांनी कायमचं राहण्यासाठी प्रयत्न केला. बहुत सारे लोग उन्होंने हमेशा रहने के लिए उन्होंने बहुत प्रयत्न किया. ज्यांनी हजारो करोड रुपये या पृथ्वीवरती साठवले. उन्होंने हजारों करोड़ों धन इस पृथ्वी पर जमा लिया. तरी सोनं जमा केलं. बहुत सारा सोना इकट्ठा किया. आणि त्यांना असं वाटलं की मी कायमचा या पृथ्वीवरती राहणार आहे. धरती पर मैं हमेशा के लिए कालांतराने त्यांचं राज्य संपलं. बट काल जैसे क्या उनका राज खत्म हो.
कालांतरानं त्यांच्या सगळ्या गोष्टी संपल्या. उनकी सारी चीजें खत्म हो गई. कालांतरानं त्यांचं घर संपुष्टात आलं. समय बाद उनका घर भी टूट गया. त्यांचं जीवन संपून गेलं. उनका जीवन खत्म हो गया. आणि ज्यांना देवाच्या राज्याची जाणीव झाली नाही, जिन्हें परमेश्वर के राज्य के बारे में एहसास नहीं ते हुआ, देवाच्या राज्यात कधीच पोहोचले नाही. वो परमेश्वर के राज्य में कभी भी पहुंचे नहीं. आज तुम्हाला देवाच्या राज्याची जाणीव झाली पाहिजे. आज आपको परमेश्वर के राज्य की एहसास होना चाहिए. येशू ख्रिस्ताचा संदेश आहे क्योंकि यीशु मसीह का ये संदेश है की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. कि परमेश्वर का राज्य बहुत निकट है. पश्चाताप करा. आप मन फिराओ. कारण पश्चाताप केल्याशिवाय देवाचं राज्य पाहता येत नाही. बिना मन फिराए परमेश्वर का राज्य आणि म्हणून येशू ख्रिस्त विषयी येशू ख्रिस्ताने जो संदेश दिला तो देवाच्या राज्याचा संदेश दिला. इसलिए यीशु मसीह ने जो संदेश दिया था वो परमेश्वर के राज्य का था. आणि म्हणून देवाच्या राज्याचा संदेश तुम्हाला मला दिला गेला पाहिजे. इसलिए परमेश्वर के राज्य का संदेश आपको और मुझे देना है. बपतिस्मा करणारा योहान जो आहे तो देवाच्या राज्याशी निगडीत बोलत होता. यूहन्ना बपतिस्मा दाता वो परमेश्वर के राज्य के बारे में बोलते. तुमची प्रार्थना, तुमचं जीवन, आपका प्रार्थना, आपका जीवन आणि तुमचं सुवार्ता सांगणं असेल, आपका सुसमाचार सुनना, तुमची सेवा असेल, आपकी सेवा है, या सगळ्या गोष्टी देवाच्या राज्याशी निगडीत असल्या पाहिजे. ये सारी चीजें परमेश्वर के साथ राज्य के साथ तुम्हाला जुड़ी सतत आणि हुई सतत जाणीव झाली पाहिजे की मी या पृथ्वीवरती कायमचं राहण्यासाठी आलो नाही. आपको बार बार इस बात का एहसास होना चाहिए कि इस धरती पर आप हमेशा के सतत नहीं तुम्हाला आए. या गोष्टी समजत राहिल्या पाहिजे की मला सतत देवाच्या राज्याविषयी बोलत राहायचं आहे. आपको हमेशा इस बात का एहसास होना चाहिए कि परमेश्वर के राज्य के बारे में मुझे जो बोलना कोणी है. देवाचं राज्य विसरून जाईल जो कि परमेश्वर का राज्य तो भूल आपल्या जाएगा, स्वतःच्या जीवनाला विसरेल. तो लक्षात अपने ठेवा. खुद के जीवन को भूल जाएगा. आणि म्हणून सतत तुम्हाला हे माहिती पाहिजे की देवाचं राज्य माझ्यामध्ये स्थापन झालं पाहिजे. इसलिए हमेशा इस बात को आपको ये बात को याद रखना है कि परमेश्वर का राज्य मेरे म्हणून द्वारा ज्यावेळेस होना है. प्रभूची प्रार्थना तुम्ही म्हणताय, प्रभूची प्रार्थना कोण कोण म्हणताय या ठिकाणी? प्रभु की प्रार्थना कौन कौन कहते हैं आप? कोणाकोणाला माहिती आहे? किस किसको मालूम है? कोणाला माहित नाही हात वर खाली करा. कोणाला माहित नाही असे हात वर करा. प्रभूची प्रार्थना ज्याला माहित नाही. 2, 4, 5, 10 जास्त कमी आहे, कमी लोक आहेत या ठिकाणी. पण तुम्हाला प्रत्येकाला प्रभूची प्रार्थना माहित असली पाहिजे. हालेलुया. मालूम नहीं वो कम है, लेकिन आप सबको प्रभु की प्रार्थना मालूम प्रभूने है. शिकवलेली प्रार्थना माहित असली पाहिजे. प्रभु ने जो आपको सिखाया है वो आपको मालूम है. प्रार्थनेचा एक चांगला नमुना त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने घालून दिला तुम्हाला. एक बहुत अच्छा उदाहरण यीशु मसीह ने हमें दिया माझ्या है. बरोबर वाचा मत्तेचं शुभवर्तमान. मेरे साथ खोलिए मत्ती रचित सुसमाचार. हा 6वां अध्याय. इसका 6वां अध्याय. या ठिकाणी 6वां अध्याय आणि 9-10 वचन मी वाचतो. त्या ठिकाणी प्रभूची प्रार्थना आहे. ती पाठ केली पाहिजे तुम्ही आणि दिवसातून कमीत कमी एका वेळेस तरी म्हटली पाहिजे. यासाठी म्हटली पाहिजे की ती एक ज्याला आपण ट्रॅडिशन म्हणतो. ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. ज्याला आपण परंपरेसाठी मी म्हणायला सांगत नाही है ना. तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी परंपरेसाठी म्हणायला सांगत आहे. ते तुमच्या जीवनाचा भाग व्हावा यासाठी मी म्हणायला सांगत आहे तुम्हाला. ये जो प्रभु की प्रार्थना है, मैं आपसे कहूंगा कि दिन में कम से कम एक बार आपको कहना और आपको उसे याद रखना है. इसलिए नहीं कि कोई वो रिचुअल या परंपरा बन जाए, बट आपको अपने लेके परमेश्वर के राज्य की आप स्थापित करें. इस बात के लिए आपको उसको सीखना है. 9 आणि 10 वचन. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या गरजांच्या पण अगोदर, हमारी जो जरूरत है उससे भी आपल्या पहले, चमत्काराच्या अगोदर चमत्कारों से पहले येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याला महत्त्व दिले. यीशु मसीह ने परमेश्वर के राज्य को ज्यादा महत्व. हालेलुया. 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 कारण देवाचं राज्य किती महत्त्वाचं हे त्याला माहिती होतं. क्योंकि परमेश्वर का राज्य कितना जरूरी है यीशु मसीह जानते हैं. सुरुवातीलाच तो असं म्हणतो की तुझं नाव पवित्र मानलं जावं, वो पहले कहते कि आपका नाम पवित्र माना आणि जाए, तुझं राज्य येवो, आपके राज्य की आप स्थापना हो, तुझं राज्य पृथ्वीवरती येवो, आपका राज्य पृथ्वी पर तुझं आए, राज्य माझ्या जीवनावरती येवो, आपका राज्य मेरे जीवन में तुझं आए, राज्य माझ्या घरामध्ये येवो. आपका राज्य मेरे घर में आए. राज्य म्हणजे काय माहितीये तुम्हाला? राज्य मतलब क्या है ये? राज्य म्हणजे काय? इससे क्या मतलब राज्य म्हणजे काय? तुम्हाला कोणाला माहिती आहे राज्य म्हणजे क्या काय? बता सकते हैं राज क्या होता क्या है? राज्य म्हणजे अधिकार. उसका मतलब अधिकार. राज्य म्हणजे अधिकार. बाजूला सांगा अधिकार. पड़ोसी से कहे राज मतलब अधिकार. कारण जो राजा असतो त्याच्या हातामध्ये अधिकार असतो. क्योंकि जो राजा है उनके पास वो अधिकार रहता है. राजाच्या हातामध्ये काय असतो? राजा के हाथ में क्या होता है? राजाच्या हातात काय असतो? राजा के हाथ में क्या होता है? तो कुणालाही मारण्याची आज्ञा देऊ शकतो. वो किसी को भी मारने की आज्ञा दे सकते हैं. कोणालाही संपवण्याची आज्ञा देऊ किसी शकतो. को भी खत्म करने आज्ञा दे सकते कोणालाही हैं. तुरुंगात टाकण्याची आज्ञा किसी को देऊ भी शकतो. बंदीगृह में डालने की आज्ञा दे सकते हैं. कोणाचंही नुकसान करण्याची आज्ञा देऊ किसी का भी शकतो. नुकसान करने की आज्ञा दे सकते हैं. कोणालाही बक्षीस देण्याची आज्ञा देऊ किसी शकतो. को भी वो बख्शी देने की आज्ञा दे सकते कोणाचंही हैं. एका रात्रीमध्ये कल्याण करण्याची आज्ञा किसी को देऊ भी एक रात में उसके ऊपर करुणा करने की वो आज्ञा दे सकते शकतो. हैं. प्रत्येक गोष्टीवर ज्याला अधिकार आहे तो राजा. हर एक ही चीज के ऊपर जिनका अधिकार है वो राजा होते हैं.
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबावर येशू ख्रिस्ताला असं म्हणता की तुझं राज्य माझ्या कुटुंबावरती येऊ, जब आप यीशु मसीह से कहते हैं कि आपका राज मेरे परिवार के ऊपर आए, त्यावेळेस तुम्ही असं म्हटलेलं असतं उस समय आपने इस तरह से कह की माझ्या जीवनाचा संपूर्ण अधिकार तुझ्या हातात आहे. मेरे जीवन का पूरा अधिकार अब आपके हाथ में है. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की माझ्या जीवनावर तुझं राज्य येऊ, जिस समय हम कहते हैं कि आपका राज मेरे जीवन में आ जाए, त्यावेळेस तुम्ही असं म्हटलेलं असतं की माझ्या जीवनावरचा सगळा अधिकार तुझा आहे. उस समय आपने ये कहा है कि मेरे जीवन का जो अधिकार है वो सब कुछ आपके हाथ में है. ज्यावेळेस तुम्ही असं म्हटलेलं असतं की माझ्या व्यवसायावरती तुझं राज्य येऊ, आपने ऐसा कहा कि मेरे व्यवसाय के ऊपर आपका राज आए, त्यावेळेस देवाचा संपूर्ण अधिकार तुम्ही तुमच्या व्यवसायावर मान्य केलेला असतो. तब उस समय परमेश्वर का पूरा अधिकार आपके व्यवसाय के ऊपर आपने पहले ही कबूल कर लिया. पण ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन, तुम्ही तुमचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगत असता, बट जिस समय आप अपना जीवन अपना अधिकार खुद के लिए जी रहे हैं, त्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याचा राज्याची स्थापना होण्यासाठी प्रयत्न करत उस नाही. समय परमेश्वर के राज्य की स्थापना करने के लिए कोई अपनी तरफ से कोशिश नहीं कारण करता. स्वतःच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी लागू करणार नाही, जब तक आप अपने खुद के जीवन में इन चीजों को लागू त्यावेळेस नहीं करते, दुसऱ्याला तुम्ही हे सांगू शकत नाही. लक्षात घ्या, तब तक आप दूसरे को नहीं बता सकते. तुम्हाला भले चिंता असेल तुमचा आजार बरं होण्याची, आपको बड़ी चिंता है कि आपकी बीमारी ठीक हो तुमच्या जाए, जीवनातल्या चमत्काराची तुम्हाला चिंता असेल, आपके जीवन के चमत्कार की आपको चिंता पण है. तुम्हाला ठाऊक आहे का, देवाचं राज्य आल्याशिवाय तुमच्या चमत्काराच्या गोष्टी, त्या ज्या चमत्काराला तुम्ही प्राप्त करता त्या चमत्काराला काही महत्व नाही. लेकिन जब तक परमेश्वर का राज्य ना आए तब तक आपके जीवन में जो चमत्कार है उसका कोई मतलब नहीं है. कारण बायबल असं सांगतं की चमत्कारच देवाच्या राज्याला घोषित करतात. पवित्र शास्त्र ये कहता है कि जो चमत्कार है वही परमेश्वर के राज्य की घोषणा करता है. माझ्याबरोबर वाचा योहानाचं सुवर्तमान पहिला अध्याय 49 वचन. पहिला अध्याय 49 वचन. आणि त्या ठिकाणी काय लिहिले? यूहन्ना कृत सुसमाचार उसका पहला अध्याय और उसका 49वां वचन. नथनेल काय म्हणाला? नथनेल म्हणाला, त्याला म्हणाला, गुरुजी आपण देवाचे पुत्र व इस्रायलाचे राजे आहात. नथनेल ने उसको उत्तर दिया, हे रब्बी तू परमेश्वर का पुत्र है, तू इस्राएल का महाराजा है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नथनेलला थोड्याच वेळापूर्वी येशू ख्रिस्ताने एक भविष्यवाणी सांगितली. नथनेल को कुछ समय पहले यीशु मसीह कुछ भविष्यवाणी कही. एक छोटासा चमत्कार नथनेलला पाहिला होता. छोटा सा चमत्कार नथनेल ने देखा था. कारण प्रार्थना करत असताना नथनेलला येशू ख्रिस्ताने पाहिलेलं होतं. क्योंकि प्रार्थना करते समय यीशु मसीह ने उसको देखा. आणि येशू असं म्हणतो की अंजीराच्या झाडाखाली तू होतास त्याच वेळेस मी तुला पाहिले. और यीशु मसीह ने कहा कि संजीव के पेड़ के नीचे थे तभी मैंने तुम्हें देखा था. तो चमत्कार ज्यावेळेस पाहतो नथनेल, वो चमत्कार जब नथनेल ने देखा, ऐकतो हे शब्द, वो जब इस शब्दों को सुन रहे थे त्यावेळेस तो लगेच म्हणतो, वो तुरंत कहते हैं तुम्ही इस्रायलचे राजा आप परमेश्वर इस्राएल के महाराजा हो. हालेलुया. 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 ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केले, जिस जगह पे यीशु मसीह ने चमत्कार किए, काही लोक त्या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 माशाद्वारे 5000 लोकांना जीव घातलं, जिस समय यीशु ने 5 रोटी और 2 मछलियों के द्वारा 5000 से अधिक लोगों को खाना आणि खिलाया. त्या ठिकाणी बायबल सांगते की काही लोक येशू ख्रिस्ताला राजा करण्यासाठी निघालेले होते. उस समय पवित्र शास्त्र कहते हैं कुछ लोग को यीशु मसीह को राजा बनाने के लिए चले. जगातल्या राज्याविषयी मी या ठिकाणी बोलत नाही, लक्षात घ्या. यहाँ का जो धरती का राज्य उसके बारे में मैं यहाँ ते भलेही त्याला जगातला राजा बनवण्यासाठी निघाले होते राजा बनाने के लिए शायद आणि येशू ख्रिस्ताने ते नाकारलं. त्या ठिकाणी नकारा ना. बऱ्याच लोक, इस्रायल लोकांना, बऱ्याच शिष्यांना पण असं वाटत होतं कई सारे इस्राएली उन चेलों को भी ऐसे लगता की था. येशू ख्रिस्त आपलं राज्य इस्रायलावरती स्थापन करेल. त्यावेळेस उस समय यीशु मसीह अपना राज्य इस्राएल के ऊपर पण स्थापित येशू किया. म्हणाला की माझं राज्य इथं पृथ्वीवरचं नाहीये, यीशु मसीह ने कहा था मेरा राज्य धरती का माझं राज्य स्वर्गातलं राज्य आहे. स्वर्गीय है. माझं राज्य डायरेक्ट आत्म्यामध्ये, आतमध्ये माणसाचं जीवनात स्थापन मेरा होतं. राज्य है वो परमेश्वर के इंसान के अंदर जो आत्मा है उसके अंदर स्थापित आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे इसलिए मैं आपसे बता रहा की हूँ येशूचा प्रत्येक चमत्कार देवाच्या राज्याला घोषित करतो. यीशु मसीह का हर एक चमत्कार परमेश्वर के राज्य की घोषणा करता है. कारण चमत्कार ज्यावेळेस होतात क्योंकि जिस समय चमत्कार होता है त्यावेळेस देवाचं राज्य त्या चमत्काराद्वारे घोषित होत असतं परमेश्वर का राज्य उस चमत्कार के द्वारा की घोषणा होती है. तुमच्यामध्ये देवाचं राज्य आलेलं आपके आहे, अंदर परमेश्वर का राज्य आ गया है. तुझ्यावरती देवाचा अधिकार आपके आलेला अंदर आहे. परमेश्वर का अधिकार आ गया है. आजपासून तू देवाचा आहेस. आज से आप परमेश्वर के हो. आजपासून तुला परमेश्वराचा अधिकार तुझ्यावरती स्थापन आज करायचा से आहे. परमेश्वर का अधिकार आपके ऊपर स्थापित करना है. आजपासून तुला स्वतःला हे घोषित करायचं की मी देवाचा आहे. आज से अपने आप को घोषणा करने की मैं परमेश्वर का हूँ. चमत्कार देव उगीच करत नाही. चमत्कार परमेश्वर ऐसे ही किसी के ऊपर नहीं लोकांना करता. चमत्कार मिळवायचा लगेच निघून जायचं. लोगों को चमत्कार देखना निकल मी जाना. हजारो लोकांना आजपर्यंत पाहिले की त्यांच्या जीवनात चमत्कार झाले. मैंने हजारों लोगों को देखा है जिनके जीवन में चमत्कार हुए हैं. बरेच ज्यांच्या जीवनात शांती आली, आनंद आला. उनके जीवन में शांति है, आनंद है. आजार बरे झाले. बहुत सारी जे बीमारियां ठीक डॉक्टरला हो गई. शक्य नव्हतं ते देवाने केलं. जो डॉक्टर को नहीं था उनकी वो परमेश्वर ने कर दी. परमेश्वराने अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडवल्या. अद्भुत
अद्भुत चीज उनके जीवन में देवाचं राज्य स्थापन करण्याची वेळ आली, परमेश्वर का राज्य जब स्थापन करने की त्यावेळेस आपलं स्वतःचं समर्पण त्यांनी केलं तो नाही. उन्होंने अपना समर्पण नहीं किया. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे इसलिए मैं आपसे बता रहा की हूँ देवाचं राज्याची स्वतःवरती राज्य की खुद के ऊपर आजपासून देवाचं राज्य माझ्यामध्ये स्थापन होते. आज से परमेश्वर का राज्य मेरे ऊपर स्थापित हो जाए. आजपासून देवाचं राज्य माझ्यामध्ये स्थापन आज होते. से परमेश्वर का राज्य मेरे ऊपर स्थापित हो जाए. कारण देवाचा अधिकार ज्यावेळेस तुम्ही देवाचं राज्य स्थापन करता क्योंकि जब परमेश्वर का राज्य आप अपने ऊपर त्यावेळेस स्थापित करते त्याचा हैं अधिकार तुमच्यावरती तो येतो. उनका अधिकार आपके ऊपर आता है. कारण तुम्हाला माहित आहे देवाचं राज्य ज्यावेळेस स्थापन होतं त्यावेळेस देव अद्भुत काम करायला चालू करतो. आप जानते हैं कि परमेश्वर का अधिकार जब आपके ऊपर अद्भुत चीजों को करना शुरू आणि करते हैं. तुम्हाला जाणीव होत राहते की देवाच्या राज्याची स्थापना माझ्या आतमधून होत आपको चालली. इस बात का एहसास होता है कि परमेश्वर का राज्य का कार्य मेरे अंदर शुरू हो कारण गया है. येशू ख्रिस्तामध्ये स्वतःमध्ये देवाचं राज्य स्थापलेलं गेलेलं होतं. यीशु मसीह के खुद के अंदर परमेश्वर का राज्य भी स्थापित आणि हुआ था. म्हणून सतत तो त्या गोष्टी बोलत होता. और इसलिए हमेशा उन बातों को बोलते थे. त्यानं देवाच्या राज्याची घोषणा केली. उन्होंने परमेश्वर के राज्य की घोषणा त्याच्या चमत्काराद्वारे देवाचं राज्य घोषित केलं. की. त्याने चमत्कार के द्वारा उन्हें परमेश्वर के राज्य ज्यावेळेस की तो घोषणा की. मरण पावला क्रूसावरती जब क्रूस के ऊपर वो मृत्यू पाए त्यावेळेस तो राजासारखाच मरण तब भी पावला. वो राजा के समान उन्होंने मृत्यू पाई. कारण त्याच्या क्रूसावरती पाठी लावलेली होती. काय पाठी लावली होती? हा यहुद्यांचा राजा आहे. Praise the Lord. हालेलुया. वाचा माझ्या बरोबर योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 19वा वचन आहे त्याचं. योहान रचित सुसमाचार 19 अध्याय 19वीं आयत. योहाना शुभवर्तमान 19वा अध्याय 19वां वचन. हाँ, हिंदी में पढ़े. पिलातुस ने एक दोष पत्र लिखकर क्रूस पर लगा दिया और उसमें यह लिखा था यीशु नासरी यहूदियों का राजा. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आणि या ठिकाणी लिहिलंय की पिलाताने पाठी लिहून वधस्तंभावर लावली, तिच्यावर यहुद्यांचा राजा नासुरी येशू असे लिहिले होते. Praise the Lord. मी तुम्हाला सांगितलं येशूचा जन्म राजा म्हणून झाला. मैंने आपसे कहा यीशु मसीह का जन्म एक राजा की आणि येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याची घोषणा केली. यीशु मसीह ने परमेश्वर के राज्य की घोषणा की. आणि त्याचा जे संदेश होता तो देवाच्या राज्याविषयी होता. संदेश भी परमेश्वर के राज्य आणि त्याचा प्रत्येक चमत्कार देवाच्या राज्याला घोषित करत होता. हर एक चमत्कार परमेश्वर के राज्य की त्याचा घोषणा मृत्यू करता सुद्धा था. राजासारखा उनका झाला. मृत्यू भी एक राजा के समान हुआ. कारण देवाचं राज्य घोषित करण्यासाठीच तो आलेला होता. क्योंकि परमेश्वर के राज्य की घोषणा करने के लिए वो आए. क्रूसावर लटकला होता जिस समय वो क्रूस पर लटके गए थे त्यावेळेस सुद्धा तो घोषित करत होता उस समय भी वो यही घोषणा कर रहे देवाचं थे राज्य तुमच्यावरती येणार कि आहे. परमेश्वर का राज्य आपके ऊपर आने वाला है. देवाचं राज्य तुमच्यावरती येणार आहे. परमेश्वर का राज्य आपके ऊपर आने वाला एक है राजासारखा मरण पावत आहे. और वो एक राजा की तरह मृत्यू आणि पाए. म्हणून पिलातासमोर तो असं म्हणतो पिलातुस के सामने भी उन्होंने ऐसे कहा था जर मी मागितलं असतं तर माझ्यासाठी माझ्या सैनिकांनी लढाई केली अगर असती. मैंने मांगा होता तो मेरे लिए सैनिक मेरे लिए लड़ाई पण माझं करते. राज्य इथलं नाहीये. पर मेरा राज्य यहाँ का नहीं माझं है. राज्य माणसाच्या आतमध्ये चालू होतं आहे. मेरा राज्य इंसानों के अंदर शुरू होता है. माझं राज्य आत्म्यामध्ये चालू होतं. मेरा राज्य आत्मा में राज शुरू होता है. म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्ताने म्हणला की या डोंगरावरती उपासना करणार नाही तुम्ही आता. इसलिए मैं कहा, इस पर्वत के ऊपर अभी आप इसके बाद उपासना नहीं करोगे. इथं उपासना करतील आप कहाँ पर करोगे उपासना? आत्म्या आणि खरेपणाने उपासना करतील अशी वेळ आली. आत्मा और सच्चाई से उपासना करने का जैसे समय आ गया है. म्हणजेच काय डोंगरावरती आता राज्य स्थापन झालेलं नाहीये. इसका लक्षात घ्या. मतलब पर्वत के ऊपर वो राज स्थापित नहीं हुआ है. तर ते राज्य तुमच्या आतमध्ये स्थापन तो झालं. आपके अंदर स्थापित हो गया है. आतमध्ये देवाच्या राज्य जे आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये स्थापन झाले. परमेश्वर का राज आपके आत्मा के अंदर स्थापित हुआ है. प्रत्येक घर देवाच्या राज्यासाठी स्थापन केले गेले. हर एक घर परमेश्वर के राज्य के लिए स्थापित किया प्रत्येक गया है. कुटुंब देवाच्या राज्यासाठी स्थापन हर केले एक गेले. परिवार परमेश्वर के राज्य के लिए स्थापित किया गया है. म्हणून येशू ख्रिस्त राजासारखा त्या ठिकाणी इसलिए मरण. यीशु मसीह राजा की तरह यहाँ पर मृत्यू तुम्हाला पाया. माहिती आहे ज्यावेळेस तो मरणातून जिवंत झाला जिस समय वो फिर से पुनरुत्थान पाए त्यावेळेस सुद्धा तो एका राजासारखा जिवंत झाला. वो भी एक राजा के समान ही जीवित हो गए. वाचा माझ्या बरोबर लुका शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 44 ते 49. लूका रचित सुसमाचार उसका 24वां अध्याय और 44 से 49 तक पढ़ेंगे. 24वा अध्याय 44 वचन. फिर उसने उनसे कहा ये मेरी वे बातें हैं जो मैंने तुम्हारे साथ रहते हुए तुमसे कही थी कि अवश्य की जितनी वह बातें मूसा की व्यवस्था और भविष्यवक्ताओं और भजनों के पुस्तक में मेरे विषय में लिखी है सब पूरी है. तब उसने पवित्र शास्त्र पूछने के लिए उनकी समझ खोल दी और उनसे कहा यो लिखा है कि मसीह दुख उठाएगा और तीसरे दिन मरे हुओं में से जी उठेगा और यरूशलेम से लेकर सब जातियों को मन फिराव का और पापों की क्षमा का प्रचार
उसी के नाम से किया जाएगा। तुम इस बातों के गवाह हो। 49वां वचन, और देखो जिसकी प्रतिज्ञा मेरे पिता ने की है मैं उसको तुम पर उतारूंगा, और जब तक स्वर्ग में सामर्थ न पाओ तब तक तुम इसी नगर में ठहरते रहो। हालेलुया, हालेलुया। या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जाते वेळेस देवाच्या राज्याची घोषणा करून जाते। वहां पर यीशु मसीह जाते समय भी परमेश्वर के राज्य की घोषणा वारंवार त्याचे तिथल्या टेक्निक शब्द असतील आणि योहानाच्या शुभवर्तमानात शेवटच्या अध्यायामध्ये तुम्हाला 21व्या अध्यायामध्ये 22व्या अध्यायात वाचायला मिळेल। यूहन्ना के आखिरी अध्याय में भी जो 21-22 है वहां पर भी आपको यही बातें दिखाई देंगी। आणि त्या ठिकाणी सुद्धा येशू ख्रिस्त वारंवार या गोष्टी दर्शवत आहे की माझं पुनरुत्थान सुद्धा देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी झालेलं आहे। वहां पर यीशु मसीह बार-बार बता रहे कि मेरा जो पुनरुत्थान है वो परमेश्वर के राज्य को प्रस्तावित करने के लिए आणि येणारा पवित्र आत्मा सुद्धा येईल तो देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी। और जो पवित्र आत्मा है कि वो भी आपके अंदर परमेश्वर का राज्य स्थापित करेगा। आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस येईल जिस समय पवित्र आत्मा तो आएगी तुम्हाला देवाच्या राज्याची विषयी ओळख करून देईल। आपको परमेश्वर के राज्य के बारे में बताएंगे आणि माझ्या विषयी तो अधिक तुम्हाला समजावून सांगेल। मेरे बारे में वो आपको और जानकारी देंगे। आणि याच गोष्टी दर्शवतात और यही बातें दिखाती है की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान देवाच्या राज्याशी जोडले आहे। यीशु मसीह का पुनरुत्थान परमेश्वर के राज्य से जुड़ा हुआ है। येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे सुद्धा राजासारखं होणार आहे। मैं यीशु मसीह का जो पुनरागमन है वो भी राजा के समान होने वाला है। आणि वाचा माझ्या बरोबर मत्तयाचं शुभवर्तमान 16 अध्याय 27 वचन। मत्तई सुसमाचार 16 अध्याय उसका 27वां वचन। मनुष्य का पुत्र अपने स्वर्गदूतों के साथ अपने पिता की महिमा में आएगा और उस समय वहां हर एक को उसके कामों के अनुसार प्रतिफल देगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वर्गदूतांसहित येशू ख्रिस्त येईल आणि बायबल सांगतं स्पष्टपणे प्रकटीकरणामध्ये की पांढऱ्या घोड्यावरती बसून तो राजा येईल आपल्याकडे। हालेलुया। इसे लिखा है कि ये यीशु मसीह स्वर्गदूतों के साथ आएगा और प्रकाशित वाक्य में लिखा है कि वो सफेद घोड़ों के ऊपर आएंगे। प्रेज द लॉर्ड। लूकाचं शुभवर्तमान 23वां अध्याय आणि 42वां वचन। लूक 23 और उसका 42वां आयत। या ठिकाणी अजून सांग 42वां वचन। तो म्हणाला अहो येशू आपण राजअधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा। तब उसने कहा हे यीशु जब तू अपने राज्य में आए तो मेरी सुधि लेना। कारण चोराला काय माहिती होतं माहिती आहे? उस चोर को क्या मालूम था आप जानते हैं? त्या ठिकाणी चोराविषयी लिहिलेलं आहे उस चोर के बारे में लिखा जो है येशू ख्रिस्ताच्या बाजूला क्रूसावरती लटकवला गेला। यीशु मसीह के बाजू में क्रूस पर लटकाया आणि तो गया असं था। म्हणतो राजअधिकाऱ्याने तुम्ही याल वो कहते हैं जिस जैसे में आप राज अधिकार से आएंगे त्यावेळेस माझी आठवण करा। मेरा स्मरण रखो। हालेलुया। हालेलुया। आणि येशू म्हणतो की आजच तू माझ्याबरोबर सुख लोक। और यीशु मसीह ने कहा आज ही तू मेरे साथ स्वर्ग में उठा ले जाओ। येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल यीशु मसीह जब आएंगे त्यावेळेस राजअधिकाऱ्याने येईल। तब वो राज अधिकार से तो आएंगे। राजा म्हणून जन्माला आला वो राजा की तरह जन्म आए आणि राज्याविषयी त्याला शिक्षण दिलं। राज के बारे में उन्होंने शिक्षा दी आणि त्याचे प्रत्येक चमत्कार देवाच्या राज्याला घोषित उनके हर एक चमत्कार परमेश्वर के राज्य त्याचं की मरण घोषणा एका करते। राजासारखं झालं। उनकी मृत्यू एक राजा के समान आणि हुई। त्याचं तो मरणातून जिवंत झाला आणि पवित्र आत्म्याचं अभिवचन देताना त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली। पुनरुत्थान पाया जब पवित्र आत्मा के द्वारा उन्होंने परमेश्वर के राज्य की घोषणा आणि की। ज्यावेळेस तो परत येईल त्यावेळेस देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी और वो येईल। जब उनका पुनरागमन होगा वो परमेश्वर राज्य को स्थापित करने आणि तो राजासारखा येईल। और वो राजा के समान आएंगे। लक्षात घ्या तुम्हाला आणि मला त्याच्या राज्याविषयी जागृत व्हायचं आहे। आप इस बात को ध्यान देंगे हमें आपल्या स्वतःला असं म्हणायचं की आज माझ्यामध्ये देवाचं राज्य स्थापन आपको हो। अपने आप को कहना है कि परमेश्वर का राज्य मेरे अंदर स्थापित आपल्या हो। स्वतःला असं म्हणायचं आज माझ्यामध्ये देवाचं राज्य स्थापन हो। अपने आप को कहे कि आज मेरे अंदर परमेश्वर का राज्य देवाचं स्थापित राज्य हो। ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःमध्ये स्थापित करतो परमेश्वर का राज्य हम अपने अंदर प्रस्तावित करते हैं त्यावेळेस देवाचा अधिकार आपल्यावरती आपण तब घेतलेला असतो। परमेश्वर का अधिकार हम अपने ऊपर ले लेते हैं। आपल्या जीवनातून ज्या आजार आहेत ज्या गोष्टी ज्या प्रार्थना आहेत ज्या देवाचं राज्य स्थापन करण्याची प्रार्थना केल्यानंतर आपण करणार आहोत जो बातें जो प्रार्थना जो बीमारियां जो परमेश्वर के राज्य को स्थापित करने के लिए हमने जो की है त्या प्रार्थना करण्याची नंतर गरज पडणार नाही। वो प्रार्थना करने की फिर से जरूरत कारण नहीं बऱ्याचच विनंत्या तुमच्या आणि माझ्या आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी जास्त आहे। क्योंकि आपके में बहुत सारी विनंतियां होती हैं कारण हमारे तुम्हाला असं जीवन के वाटतं बारे की में। माझं जीवन आनंदी व्हावं आपको ऐसा लगता है मेरा जीवन ही आनंदी हो या जाए। सगळ्यासाठी देव प्रयत्नशील आहे। इन सब के लिए परमेश्वर प्रयत्न कर रहे हैं। असं नाही की तुम्हाला तुमच्या जीवनाची त्याला काळजी नाहीये। ऐसा नहीं कि आपके जीवन के बारे में नहीं चिंता असं नहीं नाही की तुमच्या जीवनाविषयी त्याला काही
काहीच वाटत नाही. ऐसा नहीं कि उनको आपके बारे में कुछ भी नहीं पण लगता. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये आनंद त्याच वेळेस येईल ज्यावेळेस देवाचं राज्य तुमच्यामध्ये इस स्थापन बात होईल. का ध्यान रखिए कि आपके जीवन में उस समय आनंद आएगा जब परमेश्वर का राज्य आपके अंदर स्थापित होगा. कारण येशू ख्रिस्त वारंवार ह्या गोष्टी म्हणतो, क्योंकि यीशु मसीह बार-बार इन बातों को दोहराते कारण हैं. येशू ख्रिस्ताला आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं आणि त्याच्यानंतर सगळ्या शिष्यांनी वारंवार देवाच्या राज्याविषयी सांगत राहिलेले होते. यीशु मसीह ने यूहन्ना बपतिस्मा दाता ने उसके बाद हर एक उनके चेलों ने परमेश्वर के राज्य की घोषणा की. आज सुद्धा मी तुम्हाला तुमच्या समोर देवाच्या राज्याची घोषणा करतो. आज भी मैं पर आपके सामने परमेश्वर के राज्य की घोषणा कर रहा हूँ. आणि वारंवार येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी सांगतो. और बार-बार यीशु मसीह भी परमेश्वर के राज्य के बारे में स्वर्गाच्या राज्याविषयी शिकवतो. स्वर्गीय राज्य के बारे में सिखाते हैं. जर तुम्हाला आनंद काळाच्या जीवनामध्ये जायचं, अगर आपको आनंद काल का जीवन पाना है, जर येशू ख्रिस्त तुमच्यासाठी क्रूसखांबावर मारला गेला, मरणातून तिसऱ्या दिवशी जीवन झाला, अगर यीशु मसीह आपके लिए क्रूस पर मारे गए 3 दिन बाद फिर से जीवित हुए आणि राजा म्हणून माझा न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे, और राजा के तरह आपका न्याय करने के फिर से आने वाले हैं, या गोष्टीवर जर तुमचा विश्वास इस आहे बातों के अगर आप भरोसा रखते हैं तर तुम्हाला या गोष्टीवर पण विश्वास पाहिजे तो आपको इस बात के ऊपर भी भरोसा करना की जरूरी है देवाचं राज्य माझ्या घरामध्ये स्थापन कि झालं, परमेश्वर का राज्य मेरे घर में स्थापित होना जरूरी माझ्या है. जीवनामध्ये स्थापन झालं, मेरे जीवन में प्रस्थापित होना माझ्या जरूरी है. शरीरावरती स्थापन झालं मेरे पाहिजे. शरीर के ऊपर प्रस्थापित होना जरूरी है. देवाचं राज्य ज्याच्या शरीरामध्ये येतं, क्योंकि परमेश्वर का राज्य जिसके शरीर में आता आजार त्या शरीरातून पळून जातो, बीमारी उसके शरीर से दौड़ जाती है, त्याच्या जीवनातून दुःख पळून जातं, उसके घर से दुख निकल त्याच्या जाता है, जीवनातून समस्या पळून जाते. उसके घर से समस्या निकल ज्याच्या जाती है. जीवनामध्ये देवाचं राज्य येतं, जिसके जीवन में परमेश्वर का राज्य आता है, अशांती त्याच्या घरातून निघून जाते. अशांति उसके जीवन से निकल कारण जाती है. देवाचं राज्य स्थापन केले, तुम्ही जर माणसं घरामध्ये वावरत असाल, क्योंकि अगर परमेश्वर का राज्य स्थापित किए तर वही देव इंसान सत्ता करता है. तुमच्या बरोबर घरामध्ये फिरत आहे परमेश्वर हमेशा आपके साथ रहेंगे. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या घरामध्ये सदैव परमेश्वर वावरतं. का सामर्थ हमेशा आपके घर में रहेगा. शैतान तुम्हाला घाबरले, लक्षात घ्या. शैतान आपसे डर जाएगा. शैतानाला त्या घरामध्ये प्रवेश करायला भीती वाटेल. शैतान को उस घर में प्रवेश करने से डर त्या जाएगा. घरामध्ये प्रत्येक घरामध्ये देवाचं राज्य स्थापन केलेली व्यक्ती राहत आहे. क्योंकि उस घर में हर एक घर में परमेश्वर का राज्य स्थापित की हुई व्यक्ति है. सैतानाला आक्रमण करत असताना या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की इथं देवाचं राज्य स्थापन केलं, मी तिथं माझं राज्य स्थापन नाही करू शकत. शैतान हमला करेगा तो सोचेगा कि जिस घर में परमेश्वर का राज्य मैं वहां पर हमला नहीं कर तिथं सकता. देवाचा अधिकार चालतो, माझा अधिकार आता काढून टाकला यहाँ गेला. पर परमेश्वर का अधिकार है, मेरा अधिकार निकाल दिया है. तिथं देवाचं सामर्थ्य, आता माझं सामर्थ्य निघून गेलं. यहाँ पर परमेश्वर का सामर्थ्य है, मेरा सामर्थ्य वहां से मी निकल त्या गया है. दरवाजातून आतमध्ये जाऊ शकत नाही, दरवाजे से अंदर नहीं जा कारण सकता. आता देवाचं कुंपण त्या ठिकाणी आहे. क्योंकि परमेश्वर का वहां पर सुरक्षा है. देवानं त्या बाजूला पूर्णपणे कुंपण घातलेलं आहे परमेश्वर ने वहां पर अपना बाड़ा उस चारों लगा आणि दिया त्या है. घराला कुंपण घातलेलं उस आहे, घर को बाड़ा दिया त्या है. जीवनाला कुंपण घातलेलं आहे. जीवन की और बाड़ा बांध येशू दिया है. ख्रिस्तानं म्हणून याची आठवण करून दे. यीशु मसीह ने इसलिए आपको इस बात को आज याद मी दिलाया तुम्हाला है. येशूच्या ह्या गोष्टी यासाठी सांगितल्या आज मैं यीशु मसीह के बारे में इसलिए आपको बता रहा की हूँ. देवाचं राज्य तुमच्या घरामध्ये आलं. परमेश्वर का राज्य आपके घर में आना है. तुम्ही बायबल ज्यावेळेस वाचता आणि त्यामधल्या येशूच्या गोष्टी वाचता, जिस समय आप पवित्र शास्त्रों को पढ़ते हो, यीशु मसीह की उन बातों को आप घोषणा करते हैं, त्यावेळेस तुम्हाला हे जाणीव होते की येशू माझा राजा आहे. उस समय आपको इस बात का एहसास होता है कि यीशु मसीह आपके राजा येशूने है. देवाच्या राज्याची घोषणा केली. यीशु मसीह ने परमेश्वर के जर राज्य की येशू घोषणा माझ्या की. जीवनामध्ये आलेला अगर आहे यीशु मेरे जीवन में आए तर हैं, माझ्या जीवनात येशूचं राज्य मेरे आहे. जीवन में परमेश्वर का राज्य यीशु आणि मसीह तो का राज्य है. राजाधिकाराने येणारा येशू वो जब राजधिकार से फिर से आएंगे यीशु आणि मसीह, तो येशू माझ्या घरामध्ये राहत आहे. वो यीशु मसीह मेरे घर में रहते हैं. निश्चित अर्थाने माझ्या जीवनातल्या समस्या पळून निश्चय जाणार. मेरे जीवन की सारी समस्याएं भाग जाएंगी. निश्चित अर्थाने माझ्या जीवनात आजार निघून जाणार. निश्चय मेरे जीवन से सारी बीमारियां निकल माझ्या जाएंगी. जीवनात कुठल्याही प्रकारे आजाराचा प्रवेश होणार मेरे नाही. जीवन में किसी बीमारियों का प्रवेश नहीं हो सकता. माझ्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होणार मेरे जीवन नाही. में कभी दुख नहीं आएंगे. ज्या गोष्टींचा मी आज सामना करत आहे त्या गोष्टी माझ्या जीवनातून त्या समस्या निघून जातील. जिन चीजों का समस्या का आज मैं सामना करूं वो मेरे जीवन से कारण निकल जाएंगे. देवाचं राज्य माझ्या जीवनामध्ये क्योंकि परमेश्वर का राज्य मेरे जीवन में है. माझ्या जीवनावरती देवाचं राज्य मेरे आहे. जीवन के ऊपर परमेश्वर का राज्य है. त्यावेळेस आपण सगळेजण उभे राहू. इस समय हम सब खड़े हो जाएंगे. देवाचं राज्य तुमच्यावरती जर आलेलं आहे परमेश्वर का राज्य अगर आपके ऊपर आया है तर तुमच्या जीवनाला देवाच्या सामर्थ्याने स्पर्श केलेला आहे. तो आपके जीवन को परमेश्वर के सामर्थ्य ने स्पर्श किया है. ज्या व्यक्तीवर देवाचं राज्य येतं क्योंकि जिस व्यक्ति के ऊपर परमेश्वर का राज्य आता है, त्या व्यक्तीवर देवाचा अधिकार आहे. उस व्यक्ति के ऊपर परमेश्वर का अधिकार है. देवाचं सामर्थ्य त्याच्या जीवनावरती आहे. परमेश्वर का सामर्थ्य उनके ऊपर आता है. देवाचं अद्भुत गोष्टी त्या जीवनामध्ये घडू लागतात. परमेश्वर की अद्भुत बातें उनके जीवन में होने लगती देवाचं है. अद्भुत सामर्थ्य जीवनामध्ये काम करू लागतं. परमेश्वर का अद्भुत सामर्थ्य उनके जीवन में काम करने मला लगता माहित नाही तुम्ही कोणत्या विवचनेत आहात है. मैं नहीं जानता आप किस चिंताओं में डूबे हो. आणि मला माहित नाही की तुम्ही कोणत्या प्रकारच्या टेन्शन मध्ये आहात. मुझे नहीं मालूम आप कौन सी चिंता कर रहे कोणती हैं, प्रार्थना तुम्ही या ठिकाणी घेऊन आलाय कौन सी दुआ को आप यहाँ पर लेके आए आणि हो, कोणत्या दुःखाला तुम्ही या ठिकाणी घेऊन आलाय कौन से दुख को आप यहाँ पर लेकर आए हैं. आणि कोणत्या प्रकारची समस्या तुमच्या मनामध्ये या ठिकाणी